Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. मी डॉक्टर विजय जाधव, कान नाक घसा स्पेशलिस्ट मागील 40 वर्षापासून विरारमध्ये प्रॅक्टिस करत आहे. आज आपण व्हर्टिगो म्हणजे चक्कर येते त्याबद्दलचे गैरसमज आहेत, त्याबद्दल आपण शंका निरसन करून घेऊया. सगळ्यात पहिलं पेशंटना वाटतं की चक्कर म्हणजे साधं आजारपण आहे, व्हर्टिगोमध्ये पेशंटची काही हालचाल होत नसताना स्थिर बसल्यानंतरसुद्धा ज्या पेशंटला चक्कर येते किंवा त्यांची पोझिशन बदलली तर चक्कर येते, तर ते व्हर्टिगोचा प्रकार असतो. दुसरा गैरसमज आहे की व्हर्टिगो म्हणजे मेंदूशी रिलेटेड सिरियस आजार आहे. तर तसे नसून 100त 80 ते 90% पेशंटना कानाच्या मुळे चक्कर येत असते आणि त्यासाठी कानाच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. तिसरा गैरसमज आहे की उंचीची भीती असल्यामुळे पेशंटना चक्कर येते. तर तसंसुद्धा नाही आहे. व्हर्टिगो हा इनर इयरचाच प्रॉब्लेम असतो आणि बऱ्याच वेळेला पेशंटना असंसुद्धा वाटतं की चक्कर येते त्यासाठी काही इलाज नसतो किंवा सारखं गोळ्या खात राहावं लागतं. तर तसे नसून चक्करचा योग्य तपास आणि इलाज केला तर बरेचसे आजार आहेत गोळ्या औषधाविनासुद्धा बरे होतात. काही आजारांना आपल्याला त्यांच्यासाठी स्पेशल व्यायाम असतो ते करावं लागतं किंवा काही वेळेला थोड्याशा दिवसांसाठी चक्करसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. तर असे केल्यामुळे पेशंटना त्यांच्या आजारापासून मुक्ती पण मिळते आणि त्यांना ह्याच्यामध्ये चांगला रिलीफ होतो. तर अशासाठी कोणालाही जर चक्कर येत असेल तर त्यांनी कान नाक घसा तज्ज्ञांना भेटावे. Thank you, Doctor, for your valuable advice and guidance for patients. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.